अंगारकी चतुर्थीला महड येथील वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। खोपोली प्रतिनिधी सूरज सुरवसे। पवित्र अशा श्रावण मासात अंगारकी चतुर्थी श्रावणात आल्याने खालापूर तालुक्यातील महड गावातील आपल्या लाडक्या बाप्पाच्या म्हणजेच वरदविनायकाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती। पहाटे 4 वाजता महाभिषेक झाल्यानंतर मंदिरात गणेश भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले। गणपती संस्थान महड फाट्यापर्यंत भक्तांची लांबचलांब रांग लागली होती। या गर्दीमुळे मुंबई पुणे महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती। श्रावण महिन्यात आलेल्या अंगारकी चतुर्थीनिमित्ताने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री क्षेत्र महड देवस्थान व्यवस्थापन कमिटी कार्यवाह मोहिनी वैद्य व केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान व्यवस्थापन कमिटी, स्थानिक नागरिकांनी आपापल्या स्तरावर सोयी सुविधा उपलब्ध केल्या होत्या। वरदविनायकाची भाविकांना पूजा करता यावी म्हणून सकाळी 7 वाजता श्रीची हिरण्याचर्यन पूजा, 9:30 वाजता दुर्वाचर्यन पूजा, पुष्पाचर्यन 2:30 वाजता शमीचर्यन पूजा, सायंकाळी 5 वाजता मोदकाचर्यन पूजा अशा विविध पूजेचा लाभ भाविकांना झाला असल्याची माहिती देवस्थानच्या कार्यवाहक मोहिनी वैद्य यांनी दिली। नमस्कार आणि सर्व भाविकांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही म्हणालात तसं आज आपण अष्टविनायक क्षेत्रापैकी श्री वरदविनायकाच्या मंदिरामध्ये आहोत आणि संस्थेतर्फे महिनाभर श्रावण महिना असल्या कारणाने वेगळ्या पूजांचं आयोजन केलेलं आहे आणि वेगळ्या वाडी भरवल्या गेल्या होत्या। तसंच त्यामुळे मी सर्व भाविकांना आवाहन करते की अजूनपर्यंत श्रावण महिना अजून आहे तरी सर्वांनी येऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घ्यावे। तसेच आज अंगारकी चतुर्थी योग आहे आणि त्याहूनही विशेष म्हणजे की श्रावण महिन्यातली अंगारकी चतुर्थी आहे, असे क्वचितच होते। तरी आज हा योग साधून लाखोनी भाविक इथे आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत। तर त्याकरिता कुठल्याही भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थेने विविध योजना राबवल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वप्रथम एकतर महड फाट्यापासून आपल्या मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून महड फाट्यापर्यंत, तसंच सासगाव फाट्यापासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून सासगाव फाट्यापर्यंत मोफत रिक्षा सेवा ठेवलेली आहे। ठिकठिकाणी पाण्याचे स्टॉल लावलेले आहेत। आपण एक्स्ट्रा सगळीकडे सिक्युरिटी गार्ड्स नेमलेले आहेत जेणेकरून कुणाला काही गर्दीचा त्रास होऊ नये। आणि आज विशेष करून म्हणजे संस्थेतर्फे आपल्या विविध पूजा म्हणजे योजल्या आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम सकाळी हिरण्यार्चन पूजा झाली, त्यानंतर दुर्वार्चन पूजा, त्यानंतर पुष्पार्चन पूजा, आता थोड्या वेळाने शमीर्चन पूजा होईल आणि त्याच्यानंतर मोदकार्चन पूजा होईल आणि शिवाय सहस्त्र म्हणजे आवर्तनही चालूच आहे शेजारी। आणि त्यानंतर मी या निमित्ताने लाडक्या बाप्पाकडे प्रार्थना करते की जे जे भाविक इथे येतील त्या सगळ्यांची प्रार्थना मनोकामना त्यांनी पूर्ण करावी आणि सगळ्यांचे आयुष्य सुखमय करावे। आणि मुद्दामून मला नमूद करायचे वाटते की ह्यामध्ये आपल्याला आपल्या संस्थेला कायम सर्व शासकीय यंत्रणेचा कायम चांगला सपोर्ट असतो। त्यामध्ये विशेष करून पोलीस यंत्रणेचा खूप चांगला सपोर्ट आपल्याला मिळतो। त्यांनी काल रात्रीपासून एकदम खूप चांगला बंदोबस्त इथे दिला आहे जेणेकरून भाविकांची गैरसोय होणार नाही। तसेच आपल्या सगळ्या ग्रामस्थांची आपल्याला साथ मिळते आणि इथले सर्व लोकप्रतिनिधी तेही आपल्याला चांगले सहकार्य करतात। आपला महडचा सर्व स्टाफ या सगळ्यांचे सहकार्य मिळते आणि परत एकदा मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते।